हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी सफरचंदचा ज्यूस बनवणार आहे. अगदी साधं सोपं. चला तर मग आता मी सफरचंद धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि ड्रायफ्रूट आता घेते. चला तर मग आता पाण्यात मी भिजवून ठेवलेलं आहे ड्रायफ्रूट, काजू, बदाम आणि दूध 1 ग्लास. आणि हे बघा, लाल भडक सफरचंद घेतलेला आहे आणि दूध पण घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट पण भिजून झालेलं आहे. चला तर आता मी सफरचंदच्या फोड्या करून घेते. हे बघा, सफरचंद मी कटिंग करून घेतलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे कट करून झालेलं आहे माझं. आता चला मिक्सरला लावून घेते. सफरचंदचं ज्यूस अगदी साधं सोपं आहे. आता मी सफरचंद कट करून मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. ड्रायफ्रूट भिजलेला आहे, बदाम किंवा काजू बदाम असलं तरी चालेल. आणि आता 1 ग्लास दूध, वाटीभर चालेल. साखर 1-2 चमचे तुम्ही घालू शकता, जितकं गोड लागते. आणि बर्फाचे तुकडे 2-3 घालू शकताय. चला तर मग आता मिक्सर लावून घेते. मिक्सर लावून झालेलं आहे माझं. हे बघा, ज्यूस रेडी झालेला आहे. सफरचंदचा ज्यूस अगदी साधं सोपं बनवलेलं आहे. काही अवघड नाही आहे. तुम्ही पण नक्की घरात ट्राय करा. पोरांना पौष्टिक देत जावा. मुलं सफरचंद खायला बघत नाही, तर त्याचं ज्यूस करून तुम्ही देत जावा त्यांना. खूप छान आहे, हेल्दी आहे आणि ज्यूस करायला प्रोटीन आहे. आणि बदाम घालून, दूध घालून अगदी हेल्दी पण आहे. मुलांचं बुद्धी पण तलक होते. चला तर मग आता बघा, मी आता चिरी घालून घेत आहे. अशा प्रकारे मी ज्यूस बनवलेला आहे. तुम्हाला नक्की आवडला असेल. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आम्ही आता खजूरचं जाम वरनं घालून घेते. अशा प्रकारे म्हणजे टेस्ट येण्यासाठी जाम वरनं मी घालून घेत आहे. तर बघा, सफरचंदचा ज्यूस माझा बनवून झालेला आहे. अगदी साधं सोपं. तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही पण ट्राय नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला तुम्हाला कसं वाटलं आहे. हे बघा, ज्यूस खूप पौष्टिक, हेल्दी आणि सफरचंद जे खात नाही त्यांना ज्यूस बनवून नक्की देत जावा. असंच माझा व्हिडिओ बघत जावा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.